नमस्कार मंडळी, आज आपण होममेड इम्युनिटी बूस्टर बनवणार आहोत। हे बनवताना आपण भरपूर असे ड्राय फ्रूट्स वापरलेले आहेत। लहान मुलांना बाहेरचे हॉर्लिक्स, बोर्नविटा देण्यापेक्षा हे घरी बनवलेली प्रोटीन पावडर दुधामध्ये मिक्स करून द्या। मुलांची इम्युनिटी तर नक्कीच वाढेल, त्याचबरोबर ते टॉलर, स्ट्रॉंगर आणि शार्पर व्हायला सुद्धा मदत होईल। लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांना सुद्धा हे चालेल। ज्यांची हाडं दुखतात त्यांनी सुद्धा हे नक्की प्यावं। चला तर मग खूप सारे प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन आणि मिनरल्स असलेली होममेड प्रोटीन पावडर किंवा होममेड इम्युनिटी बूस्टर बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। त्यामध्ये अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, अर्धा कप पिस्ता घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा कप ओट्स घेतलेले आहेत। इथे मी प्लेन ओट्स वापरलेले आहेत आणि 1 कप मखाने घेतलेले आहेत। हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यामुळे या ड्रायफ्रूट्सची शेल्फ लाईफ थोडी वाढली जाते, पण भाजताना हे एकत्र भाजायचे नाहीत, वेगवेगळे भाजायचे। इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे। या पॅनमध्ये 1 कप मखाने घालायचे। हे मखाने लो टू मीडियम हीट वरती 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घ्यायचे। मखान्यांनाच लोटस सीड्स असे सुद्धा म्हणतात। कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात। मखान्यांमध्ये भरपूर असे कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि कॉपर असतात, त्यामुळे मखाने नक्की वापरा। बघू शकता 2 ते 3 मिनिट रोस्ट केल्यानंतर अशा प्रकारे क्रंची झालेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता हे काढून बाजूला ठेवूयात। त्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा कप बदाम घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 50 ग्रॅम हे बदाम आहेत। बदाम सुद्धा 2 ते 3 मिनिट चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे। बदाममध्ये भरपूर असे प्रोटीन्स, कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात। बदाम खाल्ल्यामुळे आपले हाडं सुद्धा मजबूत होतात। अशा प्रकारे लो टू मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट बदाम भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाही तर बदाम करपू शकतात। त्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये अर्धा कप काजू घालायचे। हे सुद्धा वजनी प्रमाणात बरोबर 50 ग्रॅम काजू आहेत। काजू सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिट चांगले भाजून घ्यायचे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। प्रियंका घारमळकर या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। प्रत्येक ड्रायफ्रूट भाजण्यासाठी टाईम थोडाफार वेगळा लागतो, त्यामुळे हे सगळे ड्रायफ्रूट्स वेगवेगळेच भाजायचे। काजू भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा कप पिस्ता घालायचे। इथे मी बरोबर 50 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत। पिस्ता सुद्धा अर्धा ते 1 मिनिट चांगले लो टू मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे। इथे पॅन अगोदरच गरम झालेला आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर हे ड्रायफ्रूट्स करपू शकतात। पिस्ता खाणे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे, पण हा पिस्ता घातल्यामुळे तुम्ही जी प्रोटीन पावडर बनवत आहात त्याला चवसुद्धा खूप चांगली येते। त्यामुळे पिस्ता नक्की वापरा। हवं तर थोडी क्वांटिटी कमी केली तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारे हे पिस्ता चांगल्या प्रकारे भाजून घेतले। त्यानंतर त्याच ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। आता याच पॅनमध्ये अर्धा कप अक्रोड घालायचे। वजनी प्रमाणात हे सुद्धा बरोबर 50 ग्रॅम आहेत। पॅन अगोदरच आपलं गरम झालेलं आहे, त्यामुळे अगदी 30 ते 40 सेकंदांसाठी लो टू मीडियम हीटवरती हे अक्रोड भाजून घ्यायचे। यापेक्षा जास्त अक्रोड भाजायचे नाहीत, नाहीतर ते तेल सोडायला चालू होतात। अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यायचे, त्यामुळे त्यामधलं मॉइश्चर निघून जातं आणि याची शेल्फ लाईफ वाढली जाते। त्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा कप ओट्स घालायचे। ओट्ससुद्धा 1 ते 2 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे। ओट्समध्ये भरपूर असे फायबर्स, विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात। त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा ओट्सचा उपयोग होतो। वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ओट्सचा नक्की वापर केला जातो। अशा पद्धतीने हे ओट्स व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। हे ओट्ससुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स, ओट्स आणि मखाने एकत्र करून घ्यायचे आणि हे पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचे। हे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चांगली याची पावडर बनवून घ्यायची। मिक्सरमध्ये फिरवताना हे सगळे ड्रायफ्रूट्स पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचे। एकदम हाय स्पीडवरती बारीक करायचे नाहीत, कारण या ड्रायफ्रूट्समधून तेल रिलीज होऊ शकतं। बघू शकता हे चांगलं बारीक झालेलं आहे, पण यामधून तेल रिलीज झालेलं नाही। याच पद्धतीने 2 बॅचेसमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतले। हे ड्रायफ्रूट्स जरी चांगले बारीक केलेले असले तरी यामध्ये थोडे मोठे चंक्स राहतात, त्यामुळे अगदी मार्केटसारखं टेक्स्चर जर द्यायचं असेल तर इथे तुम्ही चाळून घेऊ शकता।
तुम्हाला नसेल चाळायचं, नाही चाळलं तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे हे सगळे ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित असे चाळणीमधून चाळून घेतले। वरती जे ड्रायफ्रूट्सचे चंक राहिलेले आहेत हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा घालून पुन्हा चांगलं बारीक करून घेतलं आणि पुन्हा व्यवस्थित असं हे चाळून घेतलेलं आहे। ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी ही प्रोटीन पावडर अशीच 1 ते 2 चमचे दुधामध्ये मिक्स करून दूध पिलं तरी सुद्धा चालेल। पण ज्यांना डायबिटीज नाही किंवा ज्या लहान मुलांसाठी तुम्ही हे बनवत आहात त्यासाठी यामध्ये काहीतरी गोड तर मिक्स केलंच पाहिजे। आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी इथे 1 कप खडीसाखरचा वापर करत आहे। खडीसाखरेमुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते। तुम्ही हवं तर खडीसाखरेऐवजी गुळ पावडर वापरली तरी सुद्धा चालेल किंवा साखर वापरली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर ही खडीसाखर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। इथे मी माझ्या मुलासाठी ही पावडर बनवत आहे, त्यासाठी मी अगदी 2 चमचे कोको पावडरचा वापर केलेला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली कोको पावडर तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही कोको पावडरच्या ऐवजी 5-6 इलायची यामध्ये घालू शकता। इलायचीमुळे सुद्धा या प्रोटीन पावडरला खूप चांगला फ्लेवर येतो। पण मी माझ्या मुलाला हॉर्लिक्स बोर्नविटा सारखी प्रोटीन पावडर घरीच करून देते असं म्हटलं होतं, त्यामुळे मी यामध्ये कोको पावडरचा वापर केला। हे सगळं मिश्रण मिक्सरमधून पूर्णपणे बारीक करून घ्यायचं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर ही पावडर जे आपण ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून ठेवलेली होती त्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। इथे खडीसाखरेची पावडर या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्ये घालतानाचा व्हिडिओ चुकून माझ्याकडून स्किप झाला। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता एकदम फाईन अशी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना बाहेरचे हॉर्लिक्स किंवा बोर्नविटा देण्यापेक्षा अशा प्रकारे प्रोटीन पावडर घरीच बनवून तुम्ही हे त्यांना देऊ शकता। अशा प्रकारे ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। ही प्रोटीन पावडर एका हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकता। अगदी 6 ते 7 महिने आरामात टिकते, त्याला काही होणार नाही। या पावडरला तुम्ही काय म्हणाल हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता ही प्रोटीन पावडर कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते। तुम्ही गार किंवा गरम कोणतंही दूध घ्या, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार 1 किंवा 2 चमचा ही बनवलेली पावडर घालायची, चांगलं मिक्स करायचं आणि मग पिऊन घ्यायचं। दिवसातून याचा 1 ग्लास तरी नक्की प्या। यामध्ये आपण कोको पावडरचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते लहान मुलांना सुद्धा नक्की आवडतं। लहान मुलं दूध पित नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे पावडर बनवून देऊ शकता। ज्यांची हाडं दुखतात त्या लोकांनी सुद्धा हे पिल्याने नक्कीच फायदा होईल। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। रोज 1 चमचा जरी 1 ग्लास दुधामध्ये मिक्स करून तुम्ही हे पिलात तरी 10 ते 15 दिवसांनंतर तुम्हालाच फरक जाणवेल। चला तर मग तुम्ही कधी बनवता ही प्रोटीन पावडर? रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।